स्वागत करतो. नुकतीच 13, 14, 15 मार्च रोजी हरियाणातील समलाखा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पार पडली. या सभेत देशभरातील 46 प्रांतातून 1400हून अधिक प्रतिनिधी कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी देशातील ज्वलंत मुद्द्यावर चर्चा झाली. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त झालेल्या समाजमुख कार्यक्रमाची चर्चा, त्यातील अनुभव मांडले गेले. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी मंडळाची बैठक प्रत्यक्षात एक लघुकुंभ असतो आणि जो दरवर्षी भरतो. हा लघुकुंभ म्हणजे धर्म, संस्कृती, राजकारण, शेतकरी, कामगार, शिक्षण, विद्यार्थी, आर्थिक जग, जनजाती, सेवा क्षेत्र, गोमाता संरक्षण आणि संवर्धन, सीमा सुरक्षा, साहित्यिक प्रकाशन, पत्रकारिता इत्यादी संघटनेचा कार्यात समर्पित स्वयंसेवकाच्या परिश्रमाचा परिचय असतो. अर्थात संघ फक्त संघाबद्दल विचार करत नाही, तर ते येथील राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक एकता, तसेच समरसता, सर्वांगीण विकास, सांस्कृतिक विकास, महिला सशक्तीकरण, शैक्षणिक जागरण, तसेच जाती धर्मातील सद्भावना अशा ज्वलंत समस्यावर चर्चा होते. बैठकीत अंतिम दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह विधिवत पत्रकार परिषदेत या प्रस्तावाची पार्श्वभूमी आणि हेतू समस्त भारतीयापुढे ठेवतात. याच प्रक्रियेतील पुढचा टप्पा म्हणजे आजची पत्रकार परिषद. आजच्या पत्रकार परिषदेत आपणास अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील वृत्त व आपल्या खानदेश आणि मराठवाडा मिळून असलेल्या देवगिरी प्रांताचे वृत्त माननीय अधिकारी सांगतील. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. अनिलजी भालेराव, माननीय प्रांत संघचालक. धनंजयजी धामणे, प्रांत कार्यवाह. रोहितजी सर्वज्ञ, प्रांत प्रचार प्रमुख. आता मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार परिषदेत संबोधित करावे. सर्वांना नमस्कार. आपली हरियाणामध्ये समालाखामध्ये प्रतिनिधी सभा आत्ताच पार पडली. 13, 14 आणि 15 हे 3 दिवस ती प्रतिनिधी सभा होती आणि दरवर्षी ती असते. आणि ह्या प्रतिनिधी सभेला संघाचे वरिष्ठ अधिकारी, प्रांताचे अधिकारी, विभागाचे कार्यकर्ते भारतभरमधून सगळेजण येतात तिथे. आणि तिथे सरसंघचालकाचं उद्बोधन होतं, सरकार्यवाहाचं उद्बोधन होतं आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये जे काही उपक्रम राबवले जातात त्याची ती माहिती मिळते. आपल्याला कल्पना आहे की संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि जगामधलं सगळ्यात मोठं एक आपण ज्याला NGO म्हणतो अशा प्रकारचं संघटन आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होते. आता आपलं अखिल भारतीय वृत्त त्यांनी सांगितलं आणि अखिल भारतीय वृत्ताप्रमाणे आपल्या भारतामध्ये दैनंदिन शाखाची संख्या जवळपास 89,000 आहे आणि त्या जवळपास एकही तालुका असा नाही की ज्या तालुक्यामध्ये संघाची शाखा लागत नाही. म्हणजे भारतभर हे सगळीकडे आपलं कार्याचा विस्तार झालेला आहे. याच्याशिवाय पण आपल्या संघ मंडळी म्हणजे साप्ताहिक मिलन हे याच्याशिवाय आणखी चालतात की जे कधी कधी आपली दैनंदिन शाखा जिथे सुरू नसते त्या ठिकाणी सप्ताहामधून सगळेजण एकत्र येतात आणि मग ते सप्ताहाची जी साप्ताहिक शाखा असते ती काही दिवसांनी दैनंदिनमध्ये कन्व्हर्ट होते. तर असं भारतभर आपलं सगळीकडे संघाचं काम चालू आहे. आता वर्षभरामध्ये आपण अनेक उपक्रम आपण आता त्याच्यामध्ये राबवत आहोत आणि राबवणार आहेत. तर त्याच्यामध्ये काही प्रमुख जनगोष्ठी आपल्याकडे पण इथे माननीय मोहनजी आले होते, त्यांच्याबरोबर आपल्या काही प्रमुख नागरिकांची संगोष्ठी झाली. काही युवा संमेलन, सद्भाव बैठका अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आपण पूर्ण भारतभर योजलेले आहेत. पूर्ण वर्षभर सगळं अगदी कार्यक्रमाने सगळे संघाचे स्वयंसेवक त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण
बिझी असणार आहे तिथे. जसं आता आपल्याकडे इथे पण एक आता गंगापूरला मोठं हिंदू संमेलन झालं, त्याला तिथे आपले हे पण माननीय मोहनजी पण उपस्थित होते. आता मध्यंतरी बिडकीनला झालं, ज्याला इंद्रेशजी होते. आणि आता छोटे छोटे वस्तीशाह संमेलन आपले सगळीकडे सुरू झाले आहेत. तर आपले असे हिंदू संमेलनं, सद्भाव बैठका, त्याच्यानंतर विचारगोष्ठी, युवा संमेलन, असे आपल्याकडे अजून आता काही सद्भाव बैठका सुरू होणार आहे. हिंदू संमेलनं सुरू झालेली आहेत. तर याचे पण वृत्तकथन ठिकठिकाणच्या सगळ्यांनी केले. आपल्या इथले पण आता जसे कार्यक्रम होतील तसे वृत्तकथन आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळेल. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट ह्या वेळेला एक महत्त्वाची डिस्कस झाली की कसं आहे की आता संघाच्या शाखा वाढतात आणि संघाच्या शाखा वाढल्यानंतर प्रत्येकाचे प्रवास, त्याचा वेळ देणं, भौगोलिक अंतरं, असा सगळा विचार करण्याकरता आता असं ठरलेलं आहे की जे आता समजा आता उदाहरणार्थ हा देवगिरी प्रांत आहे, हा खूप मोठा आहे. म्हणजे नंदुरबारपासून तर तुळजापूरपर्यंत आहे तो सगळा, आणि भौगोलिकदृष्ट्या पण मोठा आहे. तर याच्यामध्ये मग आता काही आपल्याला आता संभाग तयार होणार आहेत. आता आपल्या भारतामध्ये जवळपास 46 प्रांत आहेत सध्या. जसं देवगिरी प्रांत आहे तसे 46 प्रांत आहेत. तर त्याच्याऐवजी आता ते 80च्या वर आपले, त्याला आपण संभाग म्हणणार त्याला. आणि प्रांत हा तो राजकीय प्रांत राहील आता इथून पुढे. अशा प्रकारचं साधारण योजना करायची चालली आहे. ती 27 पासून आपली अंमलात येणार आहे. हे सगळं केल्याने काय होईल की जी प्रांताची कार्यकारिणी आहे त्यांना प्रवास करणं, विभागाच्या ठिकाणी प्रवास करणं, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करणं, त्याची वारंवारिता वाढेल ती थोडीशी. आणि त्याचा परिणाम असा होईल की ते संघाचं काम वाढण्याकरता अधिक गती येईल. पूर्वीच्या काळी कसं होतं की संघाच्या शाखाही कमी होत्या, कार्यकर्ते कमी होते, ॲक्टिव्हिटी पण बऱ्याच कमी होत्या. आता आपण आपल्या ॲक्टिव्हिटी पण भरपूर वाढल्या आहेत. सगळ्या वेगवेगळे आयाम आपण सुरू केलेले आहेत सगळे. जसं आपण म्हणतो की जसं पर्यावरणाचा एक आयाम आहे, कुटुंब प्रबोधनाचं एक आहे, समरस्याचं एक, असे अनेक आयाम आपण आता सुरू केले आहेत. आणि त्याला कार्यकर्ते, त्याचं भौगोलिक क्षेत्र, हे सगळं विदिन रीच असलं पाहिजे. म्हणजे मग त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये, कामामध्ये सुसूत्रता येईल. अशा प्रकारचं आपलं एक अशा प्रकारची रचना आपली इथून पुढे ती होणार आहे. तर त्याच्या हळूहळू आता ते मार्चपर्यंत सगळं ते स्ट्रक्चर बदलणं, माणसाचे नावं काढणं, नवीन त्याला नियुक्त्या करणं वगैरे असं सगळं होईल. आणि मार्च 27 पासून ती सगळी योजना ती अंमलामध्ये येईल. हा एक त्याच्यातला भाग झाला. हा म्हणजे एफिशियन्सी वाढवण्याकरता भाग आहे. दुसरं संघाने आणखी असं ठरवलं की सगळे पंचपरिवर्तन हातामध्ये घ्यायचे. पंचपरिवर्तन संघाने असं ठरवलं की संघ स्वयंसेवकांनी पाळायचं, संघाच्या कुटुंबांनी पाळायचं, संघातल्या ज्या स्वयंसेवक ज्या भागात राहतात, ज्या समाजात राहतात, त्या समाजाच्या आधारे, सज्जन शक्तीच्या आधारे ते समाजामध्ये करायचं. हे पंचपरिवर्तनाचे कार्यक्रम असे आहेत की ते कुठल्याही चांगल्या नागरिकांनी पाळण्याचेच आहेत. ते म्हणजे भारत देश असो का अमेरिका असो का कुठलाही असो, त्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या युनिव्हर्सल आहेत. ते म्हणजे फक्त संघाचीच आहे नाही, पण संघाला असं वाटतं की याच्याकरता प्रयत्न व्हायला पाहिजे. नुसतं लिहून, भाषण करून, बौद्धिक देऊन होणार नाही. ही प्रत्यक्ष कृती करण्याची गोष्ट आहे. मग त्याच्यामध्ये सामाजिक समरसता, मग सामाजिक समरसतेमध्ये आपले सगळ्या ज्ञातीमध्ये मित्र असले पाहिजे, जाणं येणं असलं पाहिजे. आपण नुसतं म्हणलं की नाही, हे सगळे एकता असली पाहिजे, पण ती एकता दिसली पण पाहिजे, व्यवहारात पण आणली गेली पाहिजे, आणि प्रत्येकाने त्याचं पालन पण केलं पाहिजे. अशा प्रकारचं सामाजिक समरसता. कुटुंब प्रबोधन, प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन त्यांना शिकवणं की तुम्ही एकत्र भोजन करा, टी व्ही बंद करून एकत्र गप्पा मारा, एकत्र फिरायला जा. आता जे साधारण आपल्याला सगळ्या तक्रारी येतात की मुलाचं आणि वडिलाचं बोलणं होत नाही, सुनेचं सासूचं बोलणं होत नाही, किंवा ते म्हणतात की नाही आम्हाला वेगळं राहायचं आहे, किंवा आणखी नातू म्हणतो की नाही मी अशाच पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करणार, इंग्लिश पद्धतीने करणार, किंवा मी हेच करणार. अशा प्रकारचं जे आपली जी ताकद होती कुटुंबाची, ती परत येण्याकरता आपण काही उपक्रम दिले आहेत. म्हणजे ज्याला आपण भाषा, भूषा, भ्रमण, भोजन, भजन, एकत्र आठवड्यातनं एकदा येऊन भजन पण करावं सगळ्यांनी. पूर्वीच्या काळी व्हायचं, सगळेजण एकत्र बसून भजन करायचे. तर ही स्ट्रॉंग कुटुंब व्यवस्था राहावी म्हणून एक संघाने हा एक कुटुंब प्रबोधनाचा विषय हातात घेतलेला आहे. एक तुमचा स्वच जागरण म्हणून एक घेतलेला आहे. की खूप वेळेस काय झालंय की कित्येक वर्ष आपण आपल्यालाच नाव ठेवत होतो.
आपलं हेच चांगलं नाही आहे, आपलं तेच चांगलं नाही आहे, आपली शिक्षण पद्धतीच चांगली नाही आहे, आपला देशच चांगला नाही आहे. परदेशामध्ये वेस्टर्न म्हटलं की सगळ्यात चांगलं असं वाटायचं. आणि म्हणजे आपण आर्यभट्टाला विसरलो आणि सगळ्यांनाच विसरलो. ज्या ज्या लोकांनी शोध लावले अणुचे रेणूचे सगळ्यांचे वगैरे त्यांना पण विसरलो, सगळ्याच विसरलो, सगळ्या ज्ञानाला विसरलो. तर एक आपल्याला अभिमानाने सांगता यायला पाहिजे की आपली संस्कृती अशी आहे. आपण स्वदेशीचा वापर केला पाहिजे. आपण म्हणजे मला आठवतं की मी परदेशात जायचो आणि आमच्या एक मित्राने अमेरिकेमध्ये शर्ट विकत घेतले आणि तो म्हणाला, देखो मैं वाला मैं नहीं लेता हूँ, मैं इंडिया में लेता हूँ. तो म्हणाला, यहाँ आ गए लेना चाहिए. मग तो घरी आला आणि घरी आल्यानंतर तो इतका नाराज झाला की शर्टचं पाकिट उघडलं आणि त्यावर मेड इन इंडिया लिहिलं होतं. तर परदेशातलं चांगलं जोपर्यंत त्यांनी लेबल बघितलं नाही तोपर्यंत खूप आनंदी होता तो. मैंने अमेरिका से शर्ट लिया म्हणून. ज्यावेळेला लेबल बघितलं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की अरे हे तर इथेच बनतं. त्याच्यामुळे खूप गोष्टी इथे बनतात. आपल्याला माहिती नसेल की बोईंग विमान जे आहे त्या बोईंग विमानाला हायड्रोलिक पंप लागतो आणि त्या पंपाचे पार्ट्स गोदरेज बनवतं आणि त्याचे काही पार्ट्स जे क्रिटिकल आहेत सगळ्यात. आता ठाकरेंना माहिती आहे की कार्बाईडचे व्हेन्स त्याला पार्ट्स बनवून लावतात ते, ज्याच्यामध्ये गास्केट वापरत नाही. ते इथे मायक्रॉनिक्स नावाची कंपनी, बुबने नावाचे ग्रस्त ते बनवतात. म्हणजे बोईंग विमान आपण म्हणतो की ते अमेरिका बनवतं, पण त्याचे बरेचसे सुटे पार्ट आपण बनवतो, आपल्याला पण माहिती नाही. आता हे अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे. किंवा आपले इथे केळकर आहेत, ते क्रँकशाफ्ट ग्राइंडिंग करता ज्या मशीन बनवतात ते जनरल मोटर्सचे आता जगाचे सप्लायर झालेत आणि त्यांनी जर्मन कंपनीबरोबर कॉम्पिटिशन करून त्यांनी केलं. आता हा अभिमान आहे आपला की आपल्या इथे वाळूच्या MIDC इंडस्ट्रियल एरियाजमध्ये असणारे साधे, कधी आपल्याला त्यांचं नाव माहीत नाही, चेहरा माहीत नाही, काही माहीत नाही, अशी माणसं असं बनवतात. आपण आपल्याकडच्या ज्या गोष्टी आपण बनवतो आणि ज्याच्यामध्ये आपलं प्रावीण्य आहे अशा गोष्टीबद्दल अभिमान बाळगणं. आपण जर अभिमान बाळगला तर सगळेजण अभिमान बाळगतील आणि तशा प्रकारचं उत्पन्न होईल. आणि आपण म्हणू शकू की जसं मेड इन जर्मनी म्हणून लोक अभिमानाने सांगतात, यावर प्रॉडक्ट इज मेड इन जर्मनी, अगदी तसं आपण मेड इन इंडिया म्हणून सांगण्याची. म्हणून हे स्वबद्दलचा अभिमान वाढणं, स्वदेशीबद्दलचं वाढणं, त्याबरोबर क्वालिटी पण, गुणवत्ता पण देणं, हा पण भाग आला. तर हा एक भाग झाला. पर्यावरणचा पण आणखी एक विषय आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक कुटुंबाने काहीतरी करून दाखवलं पाहिजे. संघाचं कुटुंब असेल, पाणी वाचवणं असेल, वीज वाचवणं असेल, स्वच्छता ठेवणं असेल, सगळं करणं असेल. एक पर्यावरण आलं, कुटुंब प्रबोधन आलं, स्वचं जागरण आलं, समरसता आलं. असे जे 5 गोष्टी ज्या आहेत. आणि नागरिक शिष्टाचार पालन. आपण आपल्याकडचा माणूस परदेशामध्ये गेला तर तो लाल सिग्नल असेल तर बिलकुल हलत नाही, तो तिथे थांबतो. पण तो तिथून इथे आला की लगेच सिग्नल मोडायला लागतो. तो म्हणतो इथेच चालतं. तर आपल्याला कायदा पाळणाऱ्याची संख्या वाढवायची. बाकीच्या परदेशामध्ये कायदा पाळणाऱ्याची संख्या जास्त आहे आणि मोडणाऱ्यांची कमी, म्हणून मोडणाऱ्याची हिंमत होत नाही. इथे मोडणारे जे आहेत ते बोटावर मोजण्या इतके आहे. तर ती संख्या आपल्याला ती वाढवायची. म्हणून आपण नागरिक शिष्टाचार पालन, सगळ्या संविधानामध्ये जेवढ्या काही गोष्टी आपल्याला कर्तव्य दिलेले आहे आपल्याला हे करण्याकरता, पालन करण्याकरता, तर ते प्रत्यक्षात राबवणं, याच्याकरता आपलं संघाचे स्वयंसेवक, संघाचे कुटुंब, समाज यांनी प्रयत्न करायचे आहेत. ह्या 5 गोष्टी ज्या आहेत, ह्या 5 गोष्टी कुठल्याही प्रकारच्या धार्मिकमध्ये मोडत नाही, कशात मोडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही देशाने पाळण्यासारख्या आहेत. आणि संघाने असं ठरवलं की सगळं आपण संघाच्या शाखाच्या जोडीच्या बरोबर, संघवाढीबरोबर अशा प्रकारचं काम आपण सुरू करायचं. तर हे पंचपरिवर्तनाचं पण काम आपण आता ह्या वर्षभरामध्ये लोकांच्या मदतीने घेणार आहोत. आता आपले खूप लोक संपर्कामध्ये येत आहेत. म्हणजे ऑनलाईन आपण जी 1,00,000-1,25,000 लोक आपल्याला दर जॉईन RSS मध्ये आपल्याला येतात. काही जण ऑनलाईन येतात, काही जण शाखेमध्ये येऊन भेटतात, काही जण शाखेच्या बाजूने चालताना म्हणतात की आम्ही येऊ का इथे, आम्हाला सभासदाची पावती फाडावं लागेल का. आम्ही सांगतो नाही, तुम्ही इथे यायचं, तासभर थांबायचं, जायचं. इथे काही तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं जात नाही ना, तुम्हाला इथून तुमचं रेसिग्नेशन घेतलं जात नाही. तो एकदा स्वयंसेवक झाला की तो कायमस्वरूपी, त्याच्या तो स्वयंसेवक हृदयातून होतो, आपल्याकडे मनाने काम करतो तो. आणि जो माणूस मनाने काम करतो तो टिकतो आणि तो आयुष्यभर इथे संघाचं काम करत राहतो. आणि अशी आयुष्यभर काम करण्याची संख्या आता आपली करोडची झालेली आहे. आणि त्याच्यामुळे संघ जो काही विचार करतो
की आपण ही गोष्ट करायची, ती गोष्ट परिपूर्णतेला जाते. तर अशा प्रकारचं 3 दिवसामध्ये सगळ्यांबरोबरचं एकत्रीकरण, सगळ्यांबरोबरचं राहणं, सगळ्यांबरोबरचं अशा प्रकारचा 3 दिवसाचा कार्यक्रम तिथे व्यवस्थित पार पडला. सगळी आमची जी टीम गेलेली होती ती तिथे जाऊन चार्ज होऊन आली आहे. जसं एखादा आपण कुठल्या तरी एखाद्या कुंभमेळ्याला जाऊन एकदम उत्साहात होऊन येतो, तशी सगळी गेलेली टीम एकदम उत्साहात आलेली आहे. आणि आता इथलं पुढचं वर्षभर ती सगळी परत ह्या सगळ्या कामामध्ये राहणार आहे. याच्याशिवाय आपण आणखी काही गोष्टी आपण आता करणार आहोत. पुढच्या वर्षीकरता आपण असं ठरलं आहे की संत रोहिदास, की ज्यांनी जाती निर्मूलनाकरता काम केलं आणि चांगले संत होऊन गेलेले आहेत, की त्यांची संतवाणी, त्यांचे काही श्लोक ते गुरुवाणीमध्ये पण आहेत, गुरुग्रंथ साहेबमध्ये पण आले आहेत. तर त्यांची 650वी जयंती पुढच्या वर्षी येते. तर म्हणून संत रोहिदासांची, तर ती आपण पूर्ण भारतभर साजरा करणार आहोत. तर त्याच्याकरता वेगवेगळे उपक्रम करणार आहोत, सगळं करणार आहोत. त्यानंतर आता जसं आपण ह्या वर्षी गुरु तेज बहादूरवरचं 350 वर्ष पूर्ण झाले, म्हणून आपण जवळपास भारतभर 2000 कार्यक्रम केले आपण, आणि सगळ्या समाजाला बरोबर घेऊन केले, शीख समाजाला सुद्धा बरोबर घेऊन केले. त्यामुळे असे सगळे महापुरुष आहेत. तर सगळ्या महापुरुषांना हे कुठल्या एका जातीचे राहिले नाही पाहिजे, हे सगळ्या समाजाचे महापुरुष होते जे काही होते ते. आणि संघ असं समजतो की सगळ्यांना, सगळ्या महापुरुषांना योग्य तो मान दिला गेला पाहिजे. त्यांचे जे काही त्यांचं आयुष्य त्यांनी ज्या कारणाला घालवलं त्या सगळी कारणं, आणि त्यांनी जे काही पूर्ण प्रवास त्यांचा आयुष्यभर केला, तर ती सगळी घेऊन आपण सगळ्या समाजात परत एकदा जायला पाहिजे. तर पुढचं वर्ष आपण ते संत रोहिदासाच्या जयंतीकरता आपण साजरं करणार आहोत. आपण आता इथे संघाच्या जसं मगाशी काही मेळावे सांगितले, तर आपण गृह संपर्क अभियान केलं, एक पत्रक तयार केलं आपण, आणि ते प्रत्येक स्वयंसेवकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन वाटलं. ते त्या पत्रकात काय दिलेलं आहे हे समजून सांगितलं. त्यामध्ये 2 QR कोड पण होते. एक QR कोड ऑन केला की त्याच्यामध्ये आपल्याला ऑडिओ स्वरूपामध्ये तिची क्लिप पण ऐकायला मिळते. आपल्या एक आकाशवाणीच्या कलाकार आहे, त्यांच्या आवाजात आपण सुंदर क्लिप करून घेतलेली आहे. पत्रकातली लिहिलेली सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. व्हॉट्सअप ग्रुपची पण त्याच्यामध्ये माहिती आहे की आपण त्याच्याबरोबर जॉईन होऊ शकतो. तर आपण असं आपल्या देवगिरी प्रांतामध्ये 12 लाख घरामध्ये जाऊन आलो. 12 लाख. प्रत्यक्ष एका घरी जाणं, 10-15 मिनिटं त्याच्या कुटुंबाशी संवाद साधणं, त्यांना त्या पत्रकाची माहिती समजून सांगणं, शताब्दी वर्षाची माहिती सांगणं, अशा प्रकार, आणि त्यांच्याकडनं माहिती घेणं. आता खूप जणांनी त्यांची नावं आणि नंबर दिले की आम्हाला सांगा की आम्ही काय काम करू. अशी शेकडो लोकांची लिस्ट आता आपल्याकडे ती तयार झालेली आहे. तर त्यांचा वापर आपण आता, जसं मागाशी मी सांगितलं की पंचपरिवर्तनाचे कार्यक्रम आहेत, आपण त्या पंचपरिवर्तनाच्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांना त्यांचा वापर करू. म्हणजे आपली संघाची संख्या जरी कमी असली तरी वेलविषरची संख्या खूप आहे. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना बरोबर घेऊन आपण हे आपलं जे अवघड काम आहे ते कसं सोपं होईल असं आपल्याला बघता येईल. तर हे साधारण आपल्या गेल्या याच्यामध्ये प्रतिनिधी सभेमध्ये जे आपलं डिस्कस झालं, आणि आपल्या प्रांताची जी काही माहिती मी आपल्याला सांगितली, तर अशा प्रकारचं संघाचं काम चालू आहे आणि वाढतं आहे. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये गेल्यानंतर त्यांच्या रिॲक्शन अशा आहे की आम्हाला संघाकडनं खूप आशा आहे. त्याच्यामुळे संघ कार्यकर्त्यांना आता आणखी जास्त वेगाने पळण्याची गरज निर्माण झालेली आहे, कारण लोकांना पण ती आवश्यकता वाटते. तर अशा प्रकारचं काम पुढचं शताब्दी वर्षामध्ये पूर्ण होणार आहे, आणि ही माहिती आपल्याला एकदा सगळ्यांसमोर आणावी असा उद्देश आजच्या पत्रकार परिषदेचा होता. तर आपल्याला कोणाला काही विचारायचं असेल तर विचारता येऊ शकतो. नवीन संरचना होईल देवगिरी प्रांताची, हो. राजकीय भौगोलिकदृष्ट्या होणार आहे कशी होणार? आता आपण नाही, आता याच्यामध्ये आपण काय केलं की आपल्याला सोयीचं काय आहे की आता आपल्याकडे हा मराठवाडा आहे. मराठवाडा एक संभाग होईल. आता देवगिरी प्रांतातला समजा उदाहरणार्थ खानदेशचा भाग आहे, तो तिकडच्या नाशिकच्या भागाशी जोडला जाईल. तर हे सगळं अंतर लक्षात ठेवून, तिथली साधारण रचना लक्षात घेऊन अशा प्रकारचे आपण करणार आहोत. आणि मी जसं मगाशी म्हटलं की प्रवासाला वेळ, म्हणजे तुम्ही कमी वेळामध्ये जास्त ठिकाणी गेला पाहिजे. आता इथून समजा आपण एकदा रेल्वेने निघालो की जवळपास सगळे जिल्हे आपले बरेचसे कव्हर होतात. तर ते काम सोपं होतं, सगळ्याच्या दृष्टीने सोपं होतं सगळं.
म्हणजे आता काय सगळं एफिशियन्सी युग आहे, कमी श्रमामध्ये जास्त काम, रिसोर्सेस पण कमी वापरायचे. आपले जवळपास 1450 लोक पूर्ण भारतभरात होते. दिगीर 28 लोक. 28 जण अपेक्षित होते, 27 जण आले. एक जण आजारी असल्यामुळे एवढी काही बोलवले होते. 97.5% होते. त्याच्यातला फक्त एक विषय जोडावासा वाटतो म्हणून सांगतोय की शताब्दी कशी साजरी करायची, त्याचं 2 वर्षापासून चिंतन चालू होतं. अखिल भारतीय स्तरावर पण आणि अगदी जिल्हा स्तरापासून पण सूचना घेतल्या. ती प्रत्येकाची. तर असा विचार केला 2 वर्षापूर्वी की बऱ्याच सूचना घेतल्या सगळ्या जिल्हा कार्यकर्त्यांपासून तर अखिल भारतीय स्तरापर्यंत की कशी साजरी करावी. मग संघाने असा विचार केला की ज्या उद्देशाने 100 वर्ष संघ काम करतो तर त्या दिशेने तर आपण गतीने पुढे जातोय, परंतु अजून जे ध्येय गाठायचं आहे ते बऱ्यापैकी दूर आहे. त्यामुळे आता आपण या शताब्दीचा उपयोग मोठा जल्लोष, मोठा कार्यक्रम असं उत्सव स्वरूपात न करता सर्व समाजातल्या सर्व घटकांपर्यंत संघ पोहोचावा म्हणून या 7 उपक्रमांची रचना केली आहे. की गृहसंपर्क प्रत्येक घरात जाईल, जनसंगोष्ठी किंवा अशी जे काही प्रतिष्ठित मंडळी आहेत की ज्यांचा समाजाच्या एका समूहावर प्रभाव आहे, असे सगळे उद्योजक, डॉक्टर, वकील किंवा एखाद्या संघटनांचे प्रमुख, एखाद्या समाजाचे प्रमुख, अशा पद्धतीचे, तर त्यांच्यासाठी जनसंगोष्ठी नाही. सगळी आपली जी व्यवस्था आहे भारतातली ती जाती संघटनांशी बांधलेली आहे, प्रत्येक जातीचं संघटन आहे. तर मग सद्भाव बैठक किंवा ठीक आहे आम्ही आमच्या जातीसाठी जरी काम करत असलो तरी सगळे मिळून करायची काही कामं आहेत, जशी हे पंचपरिवर्तनचं आहे. कुटुंब प्रबोधन तो कोणत्याही जातीत जन्माला आला तर त्याला ते आवश्यकच आहे, त्याच्यासाठी पर्यावरणाचं तसंच आहे. तर अशा याचे सद्भाव बैठका असा दुसरा एक कार्यक्रम, तिसरा कार्यक्रम. तर असे वेगवेगळे कार्यक्रम केले. युवा हा आपल्या भारतासाठी चांगला नागरिक घडला पाहिजे म्हणून युवा विषयातले कार्यक्रम, अशी ही सगळी रचना केली. आणि या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करावं की संघ आपण समजून घ्यावा आणि जर आपल्याला वाटलं योग्य आहे तर आपण आमच्या बरोबर सहयोगी व्हावं अशा पद्धतीचं म्हणून एक रचना. ते जे सगळं सांगितलं त्याला एक मला तो मुद्दा सांगायचा वाटला म्हणून सांगितलं.